एका शांत रात्री जेव्हा संपूर्ण जग निद्रिस्त असतं तेव्हा हजारो घरांमध्ये एक समई तेवत असते आणि एकच सूर ऐकू येतो, ब्रह्मांड नायक भक्तवत्सल। हा आवाज आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाच्या वाचनाचा। पण भाविकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की हा ग्रंथ म्हणजे केवळ कागदावरची अक्षरं आहेत की त्या पलीकडे काहीतरी खूप मोठं रहस्य दडलंय? आज आपण या ग्रंथाचा तो प्रवास उलगडणार आहोत जो वाचून नाही तर अनुभवून समजतो। कल्पना करा, अनेक वर्षांपूर्वीचे अक्कलकोट, जिथे साक्षात परब्रह्म एका वटवृक्षाखाली विसावले आहेत। स्वामींचे शब्द अमोघ होते, पण ते प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी एका माध्यमाची गरज होती, आणि तिथूनच उगम झाला सारामृत या ग्रंथाचा। हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या अक्कलकोटमधील वास्तव्याचा अर्क आहे। जेव्हा एखादा भक्त हा ग्रंथ हातात घेतो तेव्हा तो केवळ वाचन करत नसतो, तर तो स्वामींच्या त्या दिव्य काळात प्रवेश करतो। यातील प्रत्येक अध्याय हा मानवी जीवनातील एका प्रश्नाचं उत्तर आहे। जेव्हा तुम्ही पहिला अध्याय वाचता तेव्हा तुमच्यातील अहंकाराचा नाश होऊन शरणागतीची भावना जागी होते। जेव्हा तुम्ही संकटात असता आणि 18व्या अध्यायावर पोहोचता तेव्हा तुम्हाला जाणीव होते की स्वामींनी मृत्यूच्या दाढेतूनही आपल्या भक्तांना कसं बाहेर काढलंय। या ग्रंथाचे वाचन करताना अनेकांना असे अनुभव आले आहेत की वाचत असताना अचानक स्वामींच्या अस्तित्वाचा सुगंध म्हणजेच चंदनाचा वास दरवळू लागतो। असं का होतं? कारण स्वामींनी स्वतः सांगितलं होतं, मी या ग्रंथाच्या रूपाने सदैव तुमच्या पाठीशी आहे। हा ग्रंथ वाचताना होणारी पारायणे ही केवळ संख्या नसून ती तुमच्या कर्मांची शुद्धी करणारी एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे। सारामृतातील 21 अध्याय म्हणजे मानवी आयुष्यातील 21 टप्पे आहेत। यात भक्ती आहे, कर्म आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अढळ श्रद्धा आहे। अनेकदा आपण ग्रंथ वाचतो पण त्यातील सार समजून घेत नाही। स्वामींनी या ग्रंथाच्या माध्यमातून संदेश दिला की संकटही तुमच्या कर्मामुळे येतात, पण त्यातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य केवळ सद्गुरूंमध्ये असतं। जेव्हा तुम्ही मनापासून अशक्यही शक्य करतील स्वामी हा मंत्र जपता तेव्हा सृष्टीतील सर्व शक्ती तुमच्या मदतीला धावून येतात। भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे स्वामींनी आपल्या लेकरांसाठी दिलेलं एक सुरक्षा कवच आहे। जर तुम्ही रोज श्रद्धेने याचं वाचन केलं तर तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर व्हायला वेळ लागणार नाही। तुम्हाला या ग्रंथाचे वाचन करताना कधी काही विशेष अनुभव आला आहे का? तुमची ती हृदयस्पर्शी कथा खाली नक्की कळवा। ही माहिती प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ पुढील भक्तांना पाठवा आणि अशाच सखोल प्रवासासाठी चॅनलला जोडून राहा। श्री स्वामी समर्थ।